नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवहन सेवेमध्ये जे कर्मचारी कार्यरत होते ठोक मानधन तत्वावरती, त्यांना 7,000 ची जी भरघोस वाढ आहे ती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या त्याच विभागामध्ये इतर जे कर्मचारी आहेत त्यांना देखील वाढ झालेली आहे, पगारवाढ झालेली आहे. एकंदरीत यासाठी समीक्षेनं मागच्या काही दिवसापासून, काही वर्षांपासून पाठपुरावा करत होती. आपण चरण जाधव आहेत श्रमिक सेनेचे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. साहेब, आपण किती वर्षापासून ही मागणी करत होतो? खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि संजीव नाईक साहेबांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून आम्ही ही मागणी सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आणि काल एक महत्त्वाचा म्हणजे सर्व एन-एम-टीच्या ठोक मानधन कर्मचाऱ्यांना एक आनंदाचा दिवस म्हणजे काल आमच्या त्या मागणीला काल यश आलं, की काल ज्यावेळेला 1-2च्या दरम्यान त्यांच्या खात्यावर ज्यावेळेला ₹7,000 वाढ जमा झाली, त्यावेळेला एन-एम-टीच्या सर्व ठोक मानधनच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण झालं. ह्या मागणीसाठी प्रामुख्यानं परिवहन समितीनं जो मागं परिवहन समितीची जी बैठक झाली, त्या बैठकीत एकरकमी रुपये 7,000 वाढ देण्याचं त्यामध्ये मंजूर केली आणि ती म्हणजे गेल्या महिन्यातच ती वाढ मिळाली असती, परंतु आचारसंहिता लागल्यामुळं त्या वाढीला थोडा वेळ लागला. परंतु मी आज एक हक्कानं सांगू शकतो, की ह्या नवी मुंबईमध्ये किंवा नवी मुंबई महानगरपालिका तसेच परिवहनमध्ये जे कर्मचारी आहेत, यांच्या पाठीशी जोपर्यंत गणेश नाईक साहेब आहेत, तोपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, ही एक मला पूर्ण खात्री आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष संजीवजी नाईक साहेब यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे देखील पाठपुरावा केला होता. पण प्रशासन त्या बाबतीत उदासीन होतं. त्यामुळं आम्हाला महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत वाट बघावं लागलं आणि महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेला लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर आम्ही प्रथमतः ज्यावेळेला परिवहन समिती स्थापन झाली, त्यावेळेला प्रथमतः आम्ही की हे ठोक मानधन जे कर्मचारी काम करतात, चालक वर्ग, की ज्यांना 24,000 25,000 असा पगार होता. त्या पगारात सध्याच्या महागाईच्या काळामध्ये त्यांचा घर खर्च चालवणं परवडत नव्हतं. त्यामुळं बरेच 3-4 वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करत होतो. त्या मागणीला कुठेतरी थोडक्यात म्हणजे काल यश आल्यासारखं झालं. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये तसेच परिवहनमधला जो कायम कर्मचारी आहे किंवा ठोक मानधन कर्मचारी आहे, ह्या सर्वांच्या चेहऱ्यावर काल जे हसू होतं, ते इथून पुढं पण असंच राहावं, अशी एक मी श्रमिक सेना युनियनच्या वतीनं एक माझी मनोकामना सांगतो. तसेच काल आम्ही ठोक मानधन कर्मचाऱ्याचे पगार खात्यावर जमा झाल्यानंतर लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांची प्रथमतः जाऊन भेट घेतली आणि काल साहेबांनी माननीय नाईक साहेबांनी सुद्धा, की सर्व कर्मचाऱ्यांना एक दिलासा दिला, की तुम्ही तुमचे काम करत राहा. तुम्हाला कोणतीही अडचण पडून देणार नाही. त्यामुळं साहेबांच्या त्या शब्दामुळं कर्मचाऱ्यात एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि कर्मचारी हा इथून पुढं जे आता जे काम करतात ते अतिजोमानं करेल, एवढी मी संघटनेच्या वतीनं एक ग्वाही देतो. तसेच ह्या पगारवाढीसाठी आमच्या संघटनेचे अध्यक्ष संजीवजी नाईक साहेब, तसेच आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब, सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, तसेच महापौर मॅडम सुजाता पाटील मॅडम, उपमहापौर दशरथ भगत साहेब, अशोक पाटील साहेब, स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, प्रवीण झंजाट साहेब, ह्या सर्व लोकांनी, तसेच माननीय आयुक्त कैलास शिंदे साहेब यांनी सुद्धा कालच्या त्या पगारवाढीच्या संदर्भात चांगली भूमिका केली. त्याबद्दल आम्ही आयुक्त साहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो. तसेच ह्या परिवहनचे व्यवस्थापक कडोसकर साहेब, दौंडकर साहेब आणि विशेष म्हणजे काल ज्यावेळेला महापालिका कॅफो दिग्विजय चव्हाण साहेब काल पहिल्यांदा मला वाटतं 3 दिवसापूर्वी जॉइन झाले आणि पहिल्यांदा त्यांच्याकडून एक नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी एक 7,000 ची पगारवाढ त्यांच्या हस्ते ज्यावेळेला तिथून पेमेंट परिवहनच्या अकाउंटवर गेलं,
ते एक त्यांचं एक भाग्य आहे, की आल्या-आल्या कामगारांचं एक त्यांना कामगारांना जे समाधान मिळालं, ते त्यांनाही त्याचा कुठेतरी लाभ होईल, की बाबा, की मी आलो आणि कामगारांच्या पगार वाढ झाली. एक त्यांना एक समाधान लाभेल. निश्चितपणे आपण जर का पाहिलं तर 1300हून अधिक कर्मचारी जे आहेत एन-एम-टीमध्ये टोक मानधन तत्त्वावरचे त्यांना या पगारवाढीचा फायदा झालेला आहे आणि या कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. त्यांनी वनमंत्र्यांचे आणि त्याचबरोबर आजिमाचे जे काही खासदार आहेत, ज्या श्रमिक सेनेचे जे काही संस्थापक आहेत, त्यांचे देखील अध्यक्षांचे देखील त्यांनी आभार मानलेत. परिवहन समितीच्या सभापतींचे असेल, प्रशासनाचे असेल त्यांनी आभार मानलेत. निश्चितपणे या कर्मचाऱ्यांचा उत्साह आपण या ठिकाणी त्यांनी साजरा करण्यासाठी आज ते या महापालिकेमध्ये आले होते. आणि कर्मचाऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळाला आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.